आई बाबाच्या या डवणी रे दादा माझ्या डोळ्याला येत पाणी आई बाबाच्या या डवणी रे दादा माझ्या डोळ्याला येत पाणी कसं आहे, तुम्हाला काही नाही, तुम्हाला त्यांचं जास्तच जरा पुडका आलाय. पण माझा एकूण ते एक मुलगा आहे, तेव्हा माझंही काही स्वप्न आहे. हां, माझी स्वप्न मी धुळूला मिळवून टाकू? इथं बसण्याची इच्छा सुद्धा होत नाही माणसाला. पाणी तर सोडूनच द्या, असा वास येतो. करताय ना? आणि हो, त्या भिक्करड्या करून काय मिळणार आहे तुम्हाला? हां, त्याला म्हणावं बहिणीचं लग्न करतोय, चांगल्या श्रीमंत घराण्यात देते. त्याची बहीण लाखात एक जरी असली तर लाखात माझा मुलगा एक आहे. माझ्या मुलाला मी अख्खी लाईन लावू शकते. पण तुमची इच्छा आहे ना तिला मागायची, तर ठीक आहे, मान्य आहे मला. पण त्याला सांगा कमीत कमी 2 लाख दे म्हणावं आणि 1.5 तोड्याचं को. मग त्याची शेती आहे ना गाण ठेव म्हणा, बहिणीसाठी विकून घे म्हणा. ताराबाई, जेव्हा मी तुमच्यासोबत लग्न केलं त्यावेळेस मला किती हुंडा दिला होता? तुम्ही मागितली का नाही माझ्या वडिलांना? का म्हटले तुम्ही की नाही मला फक्त माझी बायकोच पाहिजे म्हणून? अरे तुझ्या बापाला मागितलं असतं, कर्जबाजारी झाला असता, 10 वर्ष पेढत बसला असता. आणि हा तुझ्या बापाचाच घर आहे ना. ताराबाई, तुम्हाला येताना म्हटलं होतं, स्वतःचा अपमान करून घ्यायचा असेल तर अपमान होईल असं बोलायचं नाही. आणि हो, परत तुम्हाला सांगतोय, तुमच्या जेवढ्या मैत्रिणी त्यातनं लग्नाला कोणाचा अपमान होणार नाही एवढी सोयीसुविधा मी करेन. लग्नाचा सर्व खर्च मी करणार आहे, हे सर्व मी बोलणार आहे, कळलं? त्यावेळेस शांत बसायचं मुकाट्यानं, एकही आवाज काढायचा नाही. जर माझा डोका फिरला मी काय करेन तुम्हाला माहिती आहे. आजपासून ना कधीच मी तुमच्याशी बोलणार नाही. काही उलट सुलट झालं ना तर मला विचारा. बाई, तुम्ही पाण्याचे वास येते मला तुमच्या नाकात कसं नाही. बाबाजी, ताई चाय घेऊ नये. मामाजी चाय घ्या ना, बसा. बाबाजी, मी काय म्हणतोय, हुंडा वगैरे आम्हाला काही नको, सर्व खर्च मीच करणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, कारण भाची ही आपलीच भाषी आहे नाही का. माझ्या पत्नीची भाची काय आणि माझी भाची काय एकच. त्यामुळे सर्व लग्नाचा खर्च मीच उचलणार आहे आणि तुम्हाला एकही त्रास होऊ देणार नाही. खरंच खरंच मी भाग्यवान आहे. हो, तुमचे उपकार कसे फेडावे हेच मला कळत नाही. तुम्ही फक्त तिला बोलवा म्हणजे जायला बरं. ताई, गणेश, तू म्हटला नाही त्यांना मी नाव गाव विचारतो म्हणून? हो, विचार. विचारू का?
चुकला तर शिवा नको द्या. चुकू देऊ नको गाढवा. प्रयत्न करून पाहतो ना. बाई तुमचा परिचय सांगा. पूर्ण नाव सांगा. संगीता परमानंद माडगुळकर. मामपूर. मामपूर परदीप धोत्रे. तुमचा शिक्षण. माझं शिक्षण 10वा वर्ग. काहून बाई राजची शाळा नाही शिकल्या? तर ते कसं पहिलं प्रौढ शिक्षण असायचं ना, तर त्यांना म्हाताऱ्या लोकांना रात्र शाळा शिकवायचे. हा दिवसभर शाळेत जात नव्हता, पण हा रात्र शाळेला तो एक दोनदा गेलाय, त्यामुळे त्याला रातची शाळा माहित आहे, दिवसावरची शाळा माहित नाही. त्यांना समजावं असं विचार. असे म्हणता. बाई तुमची उंची किती आहे? 5 फूट. रुंदी? माणसाला घेऊन आला तिथं. भाषाची सॉरी, बट हे कसं त्याला कुठे जरी पाठवलं, समजा मोजमाप घ्यायला पाठवला, सरळ उंची आणि रुंदी मोजतो. त्याला दिवसात 2 शब्द पाठ आहे, उंची आणि रुंदी. गाडबा वय विचारत राहते. उंची रुंदी कवा लावला? चल नको विचारू. एक कशी राहिला. बाई तुम्ही बहीण भाऊ किती? मी एक बहीण आणि एक भाऊ. न तुम्हाला बाप किती? काय माणूस आहे हा? आणि कुठला प्रश्न विचारतोय? सॉरी, बट ते कसं आहे माहिती आहे का भाषाजी, याला 1 महिन्यात 2 बाप आहे. मग याला असं वाटतं का दुसऱ्याला 2 बाप असती, मग हा विचारतोय गाड. चल. हो पण मामाची, तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, किती आई बापा विना वाढलेली पोर आहे हो. हो, नकळत काही तिच्या हातून चुका होतील ना, तर तिला आपली मुलगी म्हणून तिला पदरात घ्या, तिला जवळ करा, एवढी अपेक्षा बाळगतो. मी आहे, सर्व सांभाळेन मी. आणि तिची सख्खी आत्या आहे ना, ती लक्ष घालेल. बरं ठीक आहे, तो बसायचे. दादा, खूप घाई केलीस रे लग्नाची. लवकरच लग्न. दादा, पण दादा आणि लग्न पण उद्याला परवायलाच आहे. आपल्याला तयारीला लागायला हवं. पण दादा, तुला एक सांगू काय, माझ्या लग्नामध्ये माझे आई वडील असते तर खूप चांगलं झालं असतं रे. माझं कन्यादान करायला, पण नाही, माझी नशीबच फुटके बनायचे दादा.